Hello and welcome back dear students. This is the lecture number 4 of superposition of waves and today we are going to discuss about stationary waves. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण प्रोग्रेसिव्ह वेव्स बघितले. प्रोग्रेसिव्ह वेव्स काय असतात? अ वेव इन विच डिस्टर्बन्स क्रिएटेड ॲट अ पॉइंट ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन अ गिवन डायरेक्शन विदाउट एनी डॅम्पिंग. म्हणजे एक पॉईंटवर एक्झाम्पल जर घेतलं तर काय, स्ट्रिंग आहे, एक स्ट्रिंग माझ्या हातात आहे एक एंड आणि दुसरा एंड बांधलेला आहे, त्याला मी असं झटका दिल्यानंतर काय होणार आहे, एक वेव क्रिएट होणार आणि ती वेव काय करणार आहे, पुढे ट्रॅव्हल करणार आहे. तर त्याला आपण ट्रॅव्हलिंग वेव पण म्हणत असतो. ओके, त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. त्यानंतर आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स बघितलं. when two or more waves traveling through a medium passes through a common point, each wave produces its own displacement independent of the presence of other wave. And the displacement at that point where these two waves are interfering will be equals to the वेक्टर सम ऑफ दॅट डिस्प्लेसमेंट्स. म्हणजे ईच इंडिव्हिज्युअल वेव जे असेल ना, त्याचं जे डिस्प्लेसमेंट असेल, एक वेवचा डिस्प्लेसमेंट प्लस सेकंड वेवचा डिस्प्लेसमेंट, बट वेक्टर ॲडिशन समजतंय ना काय असो. जर ते दोन्ही सेम डायरेक्शनला असेल तर तिथे ॲडिशन होणार आणि जर ते अपोजिट डायरेक्शनला असेल तर दोघांचं सबट्रॅक्शन होणार आहे तिथे. ठीक आहे, तर हे असतो सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्सचाच एक पार्ट असतो स्टेशनरी वेव्ह. आता यामध्ये काय असणार आहे, देर आर टू आयडेंटिकल वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग दी सेम पार्ट बट इन अपोजिट डायरेक्शन, दे फॉर्म्स अ स्टेशनरी वेव्ह. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, दोन आयडेंटिकल वेव्स असणार आहे. व्हॉट डू यू मीन बाय आयडेंटिकल वेव्स? दोन्ही वेव्सचा टाईम पिरियड, त्यांची फ्रिक्वेन्सी, त्यांची वेवलेंथ, त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड हे सगळं काय असेल, इक्वल असेल दोन्ही वेव्सचा, बट त्यांची डायरेक्शन अपोजिट असेल. डायरेक्शन कशी अपोजिट? फॉर एक्झाम्पल, आता जर मी एक स्ट्रिंग घेतली आणि त्या स्ट्रिंगला काय केलं, असं दोन ऑब्स्टेकलच्या मध्ये बांधून दिलं आणि त्याला मी असं वळून ते टाईट बांधून दिलेलं, आपण त्याला मी काय केलं, असं खाली वळलं सोडून दिलं, तर ते काय करणार आहे, असं ते व्हायब्रेट होत असताना त्यामध्ये असे लूप्स फॉर्म होणार. एक वेव अशी असणार आहे, ओके, आणि सेकंड वेव, द फर्स्ट वेव इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स दी राईट डायरेक्शन अँड दी सेकंड वन, जे कलर मी चेंज केलेला आहे, ही जी वेव आहे ना, ही वेव काय करते, ही जर राईट टू लेफ्ट असेल तर दुसरी वेव काय करते, अशी लेफ्ट टू राईट चाललेली अशी. म्हणजे ही वेव कुठे चाललेली आहे, ह्या डायरेक्शनमध्ये चाललेली आहे. ही जी वेव असणार आहे, वेन टू आयडेंटिकल वेव्स, याची डेफिनेशन काय करतो मी, वेन टू आयडेंटिकल वेव्स ट्रॅव्हलिंग along the same path, in opposite direction, interfere, it forms a stationary wave. हे आहे त्याची डेफिनेशन. आता याचा मीनिंग समजून घ्या, काय आहे एक्झॅक्टली स्टेशनरी वेव्ह काय असते. यामध्ये वेन टू आयडेंटिकल वेव्स म्हणजे काय, त्यांचा ॲम्प्लिट्यूड, त्यांचा ॲम्प्लिट्यूड, त्याच्यानंतर वेवलेंथ, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि त्याचा टाईम पिरियड, दोन्ही एकच गोष्ट आहे. हे तीन क्वांटिटीज ज्यावेळेस दोन्ही वेव्सचा इक्वल असेल तर त्याला आपण आयडेंटिकल वेव्स म्हणू. ठीक आहे, वेन टू आयडेंटिकल वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग दी सेम पाथ, ही कशी ट्रॅव्हल करते, दोन्ही पण वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग दी सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन. ही फर्स्ट वेव्ह कुठे चाललेली आहे, टुवर्ड्स राईट डायरेक्शन, आणि सेकंड वेव्ह कुठे चाललेली आहे, टुवर्ड्स लेफ्ट डायरेक्शन. इंटरफेअर इट फॉर्म्स स्टेशनरी वेव्ह. ज्यावेळेस दोन वेव्स इंटरफेअर करणार आहे, एकमेकांवर सुपर इम्पोज होणार आहे. इंटरफेअरला अजून एक ऑर शब्द असतो, ते आहे सुपर इम्पोज. वेन दीज टू वेव्स आर सुपर इम्पोज इट फॉर्म्स अ स्टेशनरी वेव्ह. हे काय करणार आहे, एक स्टेशनरी वेव्ह क्रिएट करणार आहे. ओके, तर आता ही जी स्टेशनरी वेव्ह असते ही जागेवर थांबलेली असते, बरोबर ना. स्टेशनरी मीन्स व्हॉट, ॲट रेस्ट. द वेव्ह विच इज ॲट रेस्ट
इज नोन ॲज स्टेशनरी वेव्ह. ओके, त्याच्यानंतर अजून याला म्हणत असतो आपण स्टँडिंग वेव्ह. काय म्हणत असतो याला? स्टँडिंग वेव्ह. स्टँडिंग वेव्ह. ओके, स्टँडिंग वेव्ह म्हणजे उभी आहे, ती वेव्ह उभी आहे, ती एनर्जी पुढे ट्रान्सफर करत नाही आहे, त्याला काय म्हणत असतो आपण? स्टेशनरी वेव्ह ऑर स्टँडिंग वेव्ह. ओके, डेफिनेशन समजली? ठीक आहे, राईट डाऊन करून घ्या, स्क्रीन पॉज करून. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बघायचं काय आहे? थीम बघा, आपल्याला काय काय बघायचं यामध्ये. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. जसं आपण इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघितले आहे, तसंच आपल्याला इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह पण बघायची आहे. त्याच्यानंतर त्याचे ॲम्प्लिट्यूड, मॅक्सिमम मिनिमम ॲम्प्लिट्यूडला काय म्हणत असतो. त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्ससाठी आपल्याला जे इक्वेशन आहे ना त्याचा, ते इक्वेशनवरूनच आपण भरपूर कॅरेक्टरिस्टिक्स बघू शकतो. ओके, आणि त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह दोघांमधले आपल्याला डिफरन्स बघायचा आहे. ठीक आहे, तर खूप लांब लेक्चर आहे, म्हणून आपण काय करू? स्टेप बाय स्टेप स्टार्ट करू. तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघायचा आहे आपल्याला इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. लिहून झाला असेल. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे आपला इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. आता स्टेशनरी वेव्हचं ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन बघायचं असेल, वी हॅव टू कन्सिडर टू आयडेंटिकल वेव्स. टू आयडेंटिकल वेव्स मीन्स त्यामध्ये त्याचा ॲम्प्लिट्यूड आपल्याला डिनोट करायचा आहे स्मॉल ए या सिम्बॉलने. याच्या आधी आपण कॅपिटल ए यूज केलेला आहे ॲम्प्लिट्यूडसाठी. प्रोग्रेसिव्ह वेव्हसाठी आपण कॅपिटल ए घेतलं होतं. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण 2 A1 आणि A2 घेतलं होतं, बरोबर ना. बट यामध्ये आपल्याला 2 आयडेंटिकल वेव्ज आहे, म्हणजे त्यांचा ॲम्प्लिट्यूड इक्वल आहे. तर रिझल्टंटसाठी आपल्याला कॅपिटल घ्यायचं आहे, म्हणून ते आपण काय करणार आहे, याच्यामध्ये ज्यावेळेस डेरिव्हेशन स्टार्ट करायचं आहे तर त्यावेळेस ॲम्प्लिट्यूड कसं कन्सिडर करणार? स्मॉल ए. त्याच्यानंतर त्याची वेव्हलेंथ आणि त्याची फ्रिक्वेन्सी दोन्ही वेव्हची कशी दिलेली आहे? इक्वल दिलेली आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये फर्स्ट वेव्ह विच इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स राईट डायरेक्शन. आणि दोन्ही पण कोणते वेव्स घेतोय आपण? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. याला काय म्हणतो मी? प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. फर्स्ट वेव्ह कुठे चाललेली आहे? पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, म्हणजे या साईडला चाललेली आहे. ओके, त्यासाठी इक्वेशन काय येणार? y1 इज इक्वल्स टू a साइन इन ब्रॅकेट 2 पाय nt मायनस x अपॉन लॅमडा. ओके, ही झाली त्याची इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके, देन नेक्स्ट द सेकंड वेव्ह that is progressive wave traveling in negative x direction. याच्यामध्ये डायरेक्शन काय झाली? आता चेंज झाली. पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन होतं आणि हे निगेटिव्ह एक्स डायरेक्शन आहे. निगेटिव्ह एक्स डायरेक्शनसाठी पूर्ण इक्वेशनमध्ये फक्त आपल्याला सिम्बॉल चेंज करायचं. जिथे निगेटिव्ह आहे फक्त तिथे पॉझिटिव्ह घ्यायचं. देअरफॉर y2 इज इक्वल्स टू, इथे ए ॲम्प्लिट्यूड सेम आहे, साइन इन ब्रॅकेट 2 पाय इन ब्रॅकेट nt प्लस x अपॉन लॅमडा. दिस विल बी द इक्वेशन फॉर सेकंड वेव्ह विच इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स द निगेटिव्ह एक्स डायरेक्शन. ओके, इथपर्यंत समजले दोन्ही इक्वेशन्स. त्याच्यानंतर आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं. y1 आणि y2 काय आहे? इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट. ओके, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दोन्ही पण काय करावं लागेल? दोन्ही जे वेव्ज आहे ते दोघांना ॲड करावं लागेल. ठीक आहे, फर्स्ट तुम्ही असं काम करा का समोर वही आणि पेन ठेवा, म्हणजे जे लिहितोय मी तुम्ही पण लिहित चला. बोर्ड छोटं आहे म्हणून हे रब करावं लागणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आताच लिहित चला. तर याच्यामध्ये दोघांना ॲड करायचं आहे. देअरफॉर द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड y विल बी इक्वल्स टू y1 प्लस y2. दोघांना काय करायचं? ॲड करायचं. देअरफॉर y इज इक्वल्स टू काय येणार इथे?
y1चं इक्वेशन a साइन इन ब्रॅकेट 2 पाय इन ब्रॅकेट nt मायनस x अपॉन लॅमडा. ओके, ही फर्स्ट इक्वेशन. देन सेकंड वन प्लस a साइन इन ब्रॅकेट 2 पाय इन ब्रॅकेट nt प्लस x अपॉन लॅमडा, ही सेकंड इक्वेशन. ओके, आता याच्यामध्ये जर आपण a कॉमन घेतलं, काय केलं, इथे पण a आहे आणि इथे पण a आहे, दोघांना कॉमन घेतलं तर काय राहणार आपल्याकडे, साइन दिस ब्रॅकेट प्लस साइन दिस ब्रॅकेट. आपल्याकडे मॅथमॅटिक्समध्ये एक फॉर्म्युला असतो, तो कोणता आहे, साइन c प्लस साइन d. हा असेल तर याचा एक्सपान्शन काय असतो, साइन c प्लस साइन d चा 2 टाइम्स साइन आणि ब्रॅकेटमध्ये असतो c प्लस d बाय 2. ओके, इंटू कॉस c मायनस d अपॉन 2. ओके, समजला हा पॉईंट, साइन c प्लस साइन d असं आहे ते. ओके, तर याचा एक्सपान्शन करण्यासाठी साइन c प्लस डीचं आपल्याला काय करावं लागेल, कन्सिडर करायचं, हा c आहे हा d आहे. ओके, भरपूर मोठं एक्सप्रेशन होऊन जाईल, म्हणून काय करू आपण, c प्लस डी बाय 2 आणि c मायनस डी बाय 2 दोघांना काय करू, सेपरेट करू. ओके, फर्स्ट घेऊ आपण c प्लस डी अपॉन 2. c प्लस डी करायचं, त्याला डिवाइड बाय 2 करायचं. c म्हणजे काय आहे, 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅमडा. काय आहे, 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅमडा. ओके, त्याच्यानंतर d प्लस d काय आहे, 2 पाय nt प्लस x अपॉन लॅमडा, म्हणजे काय येणार इथे, प्लस 2 पाय nt प्लस 2 पाय x अपॉन लॅमडा आणि होल डिवायडेड बाय किती आहे, 2. याच्यामध्ये काय होणार, दिस 2 पाय nt 2 पाय x अपॉन लॅमडा मायनस आणि हा काय होणार आहे, प्लस कॅन्सल होऊन जाणार, राहणार काय फक्त 2 टाइम्स 2 पाय nt आणि डिवायडेड बाय किती येणार, 2 येणार. 2 2 गेट्स कॅन्सल, किती आलं मग, c प्लस डी बाय 2, 2 पाय nt आलं. म्हणजे जिथे साइन c प्लस डी बाय 2 आहे त्याच्याऐवजी काय यायचं, फक्त 2 पाय nt. त्याच्यानंतर c मायनस डी बाय 2. नेक्स्ट कोणता आहे, c मायनस डी अपॉन 2. c ची व्हॅल्यू काय आहे, हिज ॲज इट इज 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅमडा. ओके, मायनस सेकंड ब्रॅकेट काय होतं इथे, 2 पाय nt, हा मायनस आहे, मायनसनी काय करायचं आपल्याला, पूर्ण ब्रॅकेट हा पूर्ण मायनस करायचा आहे, हा मायनस 2 पाय nt झालं, हा पण काय होणार, मायनस 2 पाय x अपॉन लॅमडा, 2 पाय x अपॉन लॅमडा कॅन्सल, काय होणार, आणि होल डिवायडेड बाय किती आहे, 2 आहे. याच्यामध्ये 2 पाय nt काय कॅन्सल झालं, राहिलं काय फक्त 2 टाइम्स मायनस 2 टाइम्स 2 पाय x अपॉन लॅमडा, 2 परत इथे जसं कॅन्सल केलं तसंच इथे पण करायचं आहे. c प्लस डी बाय 2 किती येणार मग, मायनस 2 पाय x अपॉन लॅमडा. ओके, आणि ही दोन्ही व्हॅल्यूज काय करायचे, ह्या इक्वेशनमध्ये पुट करायचे, साइन c प्लस साइन डीच्या. ओके, तर इथे a कॉमन घेतलेलं आपण आणि फॉर्म्युलामध्ये काय बघतो आपण, 2 आहे, देअरफॉर y इज इक्वल्स टू काय येणार इथे, 2 टाइम्स a साइन c प्लस डी बाय 2, साइन c प्लस डी बाय 2 किती आलं, 2 पाय nt इंटू पुढे काय आहे, कॉस c मायनस डी बाय 2, कॉस c मायनस डी बाय 2, c मायनस डी बाय 2 काय आलं, मायनस 2 पाय x अपॉन लॅमडा. ओके, आणि मॅथमॅटिक्समध्ये ज्यावेळेस आपल्याला कॉस ऑफ मायनस थिटा असतो त्याचा आन्सर काय असतो, कॉस ऑफ मायनस थिटा, एखादा मायनस निगेटिव्ह साईन असणारा अँगल असेल तर त्याचा कॉस काय असतो, पॉझिटिव्ह असतो. याचा आन्सर काय येणार, कॉस प्लस कॉस थिटा येणार. ओके, ती व्हॅल्यू याच्यामध्ये ॲड करायची. देअरफॉर y विल बी इक्वल्स टू 2a साइन इन ब्रॅकेट 2 पाय nt इंटू कॉस, इथे मायनस आहे ते प्लस होऊन जाणार 2 पाय x अपॉन लॅमडा. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक व्हॅल्यू पुट करायची आहे, कशाची, हा 2a आणि हा कॉस 2 पाय x अपॉन लॅमडा. टुगेदर दिस विल बी द ॲम्प्लिट्यूड ऑफ द स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह जे असेल त्याची ॲम्प्लिट्यूड काय येणार मग, 2a कॉस 2 पाय x अपॉन लॅमडा, याची व्हॅल्यू काय घ्यायची, a घ्यायची.
रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. ओके, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह. ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली, वाय इज इक्वल्स टू किती येणार, हा ए राहणार काय इथे साईन 2π/nt. आणि आपल्याला माहिती आहे 2πn काय असतो, 2πn is the omega, that is angular frequency or angular velocity. Therefore y is equals to किती येणार, a sin omega t. This is the equation of stationary wave. ठीक आहे, इथपर्यंत आपण इक्वेशन आणले. सिंपल आहे, फक्त हा c + d/2 आणि c - d/2 हा पॉईंट समजला पाहिजे. ओके, तर इथपर्यंत लिहून घ्या, समजून घ्या. एखादा पॉईंट समजला नसला तर परत रिवाइंड करा. ओके, इथपर्यंत लिहून घ्या, स्क्रीन पॉज करू. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर ह्या इक्वेशनवरून आपल्याला 2 क्वेश्चन अराईज होतात. याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे का, ही जे इक्वेशन आहे किंवा स्टेशनरी वेव्ह जे आहे, स्टेशनरी वेव्ह ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे की नाही आपल्याला चेक करायचं. काय करायचं आहे, स्टेशनरी वेव्ह ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे की नाही हे चेक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड जे स्टेशनरी वेव्हची कॉन्स्टंट असणारे पार्टिकलसाठी का ते व्हेरिएबल असेल, ते दोन्ही क्वेश्चन आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत लिहून झाला असेल तर मी हे रब करतो. त्याच्यानंतर आपल्याला इक्वेशन्स कन्सिडर करायचे फक्त. दिसायला फक्त मोठं आहे, बट मॅथमॅटिक्स जर तुम्हाला चांगलं समजत असेल तर एकदम इझिली तुम्हाला अंडरस्टँड होईल सगळं. तर याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट, हे इक्वेशन प्रोग्रेसिव्ह वेव्हचा इक्वेशन आहे की नाही ते चेक करायचं आहे. इक्वेशन काय आहे, y इज इक्वल्स टू a sin ओमेगा टी. आणि त्यामध्ये a ची काय व्हॅल्यू ती घेतलेली आपण, a इज इक्वल्स टू 2a cos 2π/x/λ. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन काय आपलं का, स्टेशनरी वेव्ह ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह असली का नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह बघून काय वाटतं ते असेल की नाही, यस ऑर नो. याच्यामध्ये ही जी वेव्ह आहे स्टेशनरी वेव्हची इक्वेशन, त्यामध्ये आपण पोझिशन आणि टाईम दोन्ही पण सेपरेट आहे ना. याच्यामध्ये पोझिशन आणि टाईम आलेलं आहे का, याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन कसं लिहितो आपण, y इज इक्वल्स टू a sin इन ब्रॅकेट 2π इन ब्रॅकेट nt - x/λ. जर ह्या टाईपची जर इक्वेशन दोघांचा मॅच होते का, ही दोन्ही इक्वेशन बघा, या दोन्ही इक्वेशनवरून तुम्हाला दोन्ही मॅच होताना दिसतंय का, इथं ही इक्वेशन आणि ही इक्वेशन दोन्ही सेम आहे का, नाही आहे, बरोबर ना. याच्यामध्ये आपण बघतोय का इथे फक्त टाईम आलेला आहे आणि इथे काय टाईम आणि पोझिशन म्हणजे काय, जिथून स्टार्ट झाली ना वेव्ह तिथून आपण डिस्टन्स मेजर करतोय. तर ते डिस्टन्स जसं जसं चेंज होणार आहे तर तसं तसं याच्यामध्ये काही चेंजेस होत आहे की नाही हे समजूनच येत नाही आहे. याच्यामध्ये हा 2π - x/λ आहे, इथे फक्त काय आहे ओमेगा टी. देअरफॉर द इक्वेशन ऑफ, याच्यावरून काय सांगता येईल, द स्टेशनरी वेव्ह इज not a progressive wave, not a progressive wave. म्हणजे हे जे इक्वेशन आहे याच्यावरून काय समजतंय, दिस इज नॉट द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन फाइंड आउट करायचा आहे का, ॲम्प्लिट्यूड जसं आपण बघतो ना का प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये जे आपण झटका दिलेला असं स्ट्रिंगला असा आपण झटका दिलेला आहे, तर त्यापासून एक वेव्ह फॉर्म झालेली, बरोबर. ती जी वेव्ह आहे ते कंटिन्युअसली त्याचा ॲम्प्लिट्यूड, ते ॲम्प्लिट्यूड काय असतो त्याचा कॉन्स्टंट असतो. याच्यामध्ये बघा हे जे ॲम्प्लिट्यूड आहे कशामध्ये, प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये, ते ॲम्प्लिट्यूड कसं आहे प्रत्येक पार्टिकलसाठी कॉन्स्टंट आहे. म्हणजे त्या स्ट्रिंगवर जेवढे पण पार्टिकल्स असेल ना ते पार्टिकल काय करणार, एक मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटपर्यंत जाणारच आहे, त्या मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटपर्यंत जाणारच आहे. ओके, त्याच्यानंतर आता जर आपण हे इक्वेशन बघितली, a इज इक्वल्स टू 2a cos 2πx/λ,
ह्या इक्वेशनवरून मला सांगा का ही इक्वेशन मध्ये जे पार्टिकल असणार आहे, म्हणजे जे स्टेशनरी वेव्हसाठी एक्झाम्पल घेतो आपण, त्या एक्झाम्पलमध्ये पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड, प्रत्येक पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट असेल का व्हॅरिएबल असेल. मी अगोदर काय सांगितलं तुम्हाला, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हचा काय असतो, प्रत्येक पार्टिकलची एक मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतो, त्यापर्यंत तो जाणारच. बट स्टेशनरी वेव्हमध्ये असं दिसतंय का, इथे कॉस 2π(x/λ) आलेला आहे. म्हणजे जसं डिस्टन्स चेंज होणार, जसं डिस्टन्स चेंज होणार तशी तशी ॲम्प्लिट्यूड, पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड पण चेंज होणार आहे. का बरं? बिकॉज द ॲम्प्लिट्यूड इज अ फंक्शन ऑफ पोझिशन. पोझिशनवरती डिपेंड करते. पोझिशन म्हणजे कोणती, इथून 0 पोझिशन असेल, जसं जशी वेव्ह पुढे जाणार आहे तर ही असणार आहे त्याची पोझिशन. हे ॲक्सिस म्हणजे काय, त्याचं पोझिशन. इथलं पार्टिकल, इथलं पार्टिकल, इथलं पार्टिकल, सगळ्यांची पोझिशन काय आहे, चेंज आहे. दुसरी वेव्ह मी इथे ड्रॉ केली अशी. तर याच्यावरून काय समजतंय का, पार्टिकल टू पार्टिकल जे ॲम्प्लिट्यूड असतो ते चेंज होत असतो. पोझिशन चेंज झाली तर त्याचा ॲम्प्लिट्यूड पण काय होणार आहे, चेंज होणार. म्हणजे इथे जे ॲम्प्लिट्यूड आहे ते काय करणार आहे, त्याचा ॲम्प्लिट्यूड इथपर्यंतच असेल, हे त्याचं लिमिट असेल, याच्या बाहेर नाही जाणार तो. त्याच्यानंतर इथे जे पार्टिकल आहे त्याचं लिमिट एवढं आहे, याच्या बाहेर नाही जाणार किंवा त्याच्यापेक्षा कमी पण नाही होणार. त्याच्यानंतर इथे जे पार्टिकल आहे त्याचं एवढंच लिमिट आहे, त्याच्या पुढं नाही जाणार आणि त्याच्यापेक्षा कमी पण नाही होणार. म्हणजे पार्टिकल टू पार्टिकल द ॲम्प्लिट्यूड इज डिफरंट. ओके, बट दे आर ऑल हॅव द सेम फ्रिक्वेन्सी. म्हणजे जेवढे पण पार्टिकल्स आहे ना ते सगळ्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे. काय सांगितलं मी इथे, ॲम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल इज डिफरंट, ॲम्प्लिट्यूड इज व्हॅरिएबल. व्हॅरिएबल म्हणण्यापेक्षा इट इज द पिरियॉडिक फंक्शन ऑफ टाइम, सॉरी पिरियॉडिक फंक्शन ऑफ स्पेस और पोझिशन. पोझिशन चेंज झाल्यानंतर ॲम्प्लिट्यूड पण चेंज होत असतो. बट फ्रिक्वेन्सी इज कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी इज कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट म्हणजे काय, याच्यामध्ये जे पार्टिकल असेल, फॉर एक्झाम्पल हा पार्टिकल आहे, ते एवढं त्याच्यामध्ये मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असेल. त्याच्यानंतर इथल्या पार्टिकलसाठी एकदम छोटं आहे. ओके, इथं सगळ्यात मोठं आलं. ठीक आहे, बट हे सगळं परफॉर्म करत असताना त्यांची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे. फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट म्हणजे काय, 1 सेकंडमध्ये जर तो 5 वेळेस असं ऑसिलेट होत असेल, व्हायब्रेट होत असेल, किती 5 वेळेस, तर हा पार्टिकल पण 1 सेकंडमध्ये 5 वेळेस व्हायब्रेट होणार एवढे डिस्टन्समध्ये. हा पार्टिकल पण काय करणार, 1 सेकंडमध्ये 5 वेळेस असं तो व्हायब्रेट होणार, फक्त एवढे ॲम्प्लिट्यूड घेऊन. त्याची ॲम्प्लिट्यूड चेंज करणार का तो, नाही. 1 सेकंडमध्ये 5च वेळेस जाणार, पण त्याची जी लिमिट आहे ॲम्प्लिट्यूडची त्याच्या पुढे जाणार का तो, नाही जाणार. हे असतो त्याचा मिनिंग. ॲम्प्लिट्यूड इज व्हॅरिएबल बट द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑल दी पार्टिकल इज सेम और कॉन्स्टंट. इथे एकच वेळेस सगळे पार्टिकल काय करणार, पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये जाणार आणि सगळे पॉईंट्स काय करणार आहे, निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये. ॲट अ टाइम ते सगळे पार्टिकल काय करणार आहे, मेन पोझिशनला पास करणार आहे. म्हणून तर आपल्याला अशी लूप बघायला भेटणार असते. बघा ना तुम्ही, गिटारचं ज्यावेळेस जे स्ट्रिंग असतात त्याला असं प्लग केलं जातं, प्लग केल्यानंतर काय होतं, असं ती लूप फॉर्म झालेली दिसते. ठीक आहे, तर ते सगळं फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतो, तिथे किती लूप्स फॉर्म होत असतात ते सगळं फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतो. ठीक आहे, हा पॉईंट समजला तुम्हाला. ओके, हे समजलं असेल तर परत रिवाइंड करा, त्याच्यावरून तुम्हाला समजेल ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला ही जी वेव्ह आहे याच्यावर काय दिसतंय, काही पार्टिकल इथे फॉर एक्झाम्पल हा पार्टिकल असेल तर इथे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट होतोय. ओके, आणि काही पार्टिकल इथे डिस्प्लेसमेंटच होत दिसत नाही, तो पार्टिकल रेस्ट पोझिशनवर आहे अशी दिसत आहे. ठीक आहे, तर जिथे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटचा पॉईंट असतो त्याला म्हणत असतो आपण अँटीनोड. काय म्हणायचं त्याला, अँटीनोड. आणि जिथे मिनिमम डिस्प्लेसमेंटचा पॉईंट असेल, मिनिमम म्हणजे तो पॉईंट डायरेक्टली थांबलेला आहे, तो पार्टिकल मूव्ह होत नाही, मोशनलेस पार्टिकल आहे, त्या मोशनलेस पार्टिकलचं जे पॉईंट असेल त्याला म्हणत असतो आपण नोड. ओके, तर आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे नोड अँड अँटीनोड. यामध्ये कंडिशन फॉर नोड अँड कंडिशन फॉर अँटीनोड हे 2 पॉईंट्स बघायचे आहे. ठीक आहे, हे मी रब करतोय, लिहिलं नसेल तर स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. ओके,
Our next point is condition for node. Condition for node. नोड म्हणजे काय? द पॉइंट्स विथ मिनिमम ॲम्प्लिट्यूड. मिनिमम म्हणजे मिनिमम किती असते त्याची? 0 असते. ओके. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? ॲम्प्लिट्यूड जे लूप बघतोय आपण, लूपमध्ये काही पॉईंट्स त्याच्यामध्ये मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, काही पॉईंट्समध्ये मिनिमम डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. तर याच्यामध्ये नोड म्हणजे काय असतो? नोड बघत होतो, त्यामध्ये आपण नोड म्हणजे काय असतो? द पॉइंट्स विथ मिनिमम डिस्प्लेसमेंट. द पॉइंट्स विथ मिनिमम डिस्प्लेसमेंट. मिनिमम डिस्प्लेसमेंट आर नोन ॲज नोड्स. मिनिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे किती? मिनिमम तरी किती असेल त्यामध्ये? मिनिमम म्हणजे त्या पार्टिकलमध्ये डिस्प्लेसमेंट होता नाही. डिस्प्लेसमेंट कोणतं? जे व्हायब्रेट होतं ना त्याचे डिस्प्लेसमेंट. तो मॅक्सिमम पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये किती जात असतो आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये किती जात असतो. तर तो डिस्प्लेसमेंट, त्याच्यावरून आपण 2 पॉईंट्स बघतोय, नोड अँड अँटीनोड. नोड म्हणजे काय? द पार्टिकल्स हॅव्हिंग मिनिमम डिस्प्लेसमेंट. मिनिमम म्हणजे किती? 0. म्हणजे यामध्ये ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती असेल? ॲम्प्लिट्यूड ए विल बी इक्वल्स टू 0. ओके. ए साठी फॉर्म्युला बघितला आपण. ए साठी फॉर्म्युला काय असतो? 2a cos इन ब्रॅकेट 2 पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू किती असेल ते? 0. ठीक आहे. हा 2a मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड होणार, 0 डिवाइड बाय 2a 0 होऊन जाणार. इथे काय येणार? कॉस ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू किती आहे? 0. आता इथे कॉसची कोणती व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला 0 भेटत असतो? याच्यामध्ये 2 पाय एक्सची काहीतरी व्हॅल्यू पुट करावं लागेल, बरोबर. 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा याची व्हॅल्यू जर आपण पाय बाय 2 पुट केली, पाय बाय 2 म्हणजे कॉस 90 किती असतो? 0 असतो. त्यानंतर जर आपण याची व्हॅल्यू 3 पाय बाय 2 पुट केली तरी इथे किती येणार? 0. किंवा 5 पाय बाय 2 पुट केली तरी पण इथे किती येणार? 0 येणार. अप टू सो ऑन. दॅट इज द ऑड मल्टिपल. 1 3 5 7 9 मल्टिपल ऑफ पाय बाय 2. ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 ते काय असेल? तिथे कॉस्टची व्हॅल्यू 0 भेटणार. ओके. याच्यावरून आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं. एक्स म्हणजे काय आहे? पोझिशन. द पोझिशन ऑफ पार्टिकल फॉर विच द डिस्प्लेसमेंट इज 0. म्हणजे आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे. एक्स इज इक्वल्स टू, सॉरी इथे काय येणार? मग फर्स्ट पॉईंट कन्सिडर करू आपण. 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू, फर्स्ट पॉईंट कोणता असेल त्याचा? पाय बाय 2. एक पॉईंट घेतला. फर्स्ट नोड कुठं भेटेल आपल्याला? या पॉईंटवर. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू किती येणार? मग याच्यावरून हा पाय पाय गेट्स कॅन्सल, किती येणार? मग लॅम्बडा बाय 4 होऊन जाणार. एक्स इज इक्वल्स टू किती आलं? लॅम्बडा बाय 4. त्याच्यानंतर आपण अजून एक सेकंड व्हॅल्यू पुट करून बघू. सेकंड व्हॅल्यू काय आहे? 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडाची. 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू काय आहे इथे? 3 पाय अपॉन 2. ओके. इथे पाय पाय गेट्स कॅन्सल, एक्स विल बी इक्वल्स टू इथे किती येणार? सॉरी 3 कॅन्सल केलं, पाय कॅन्सल होणार इथे. इथे काय झालं? एक्स इज इक्वल्स टू 3 लॅम्बडा अपॉन किती येणार इथे? 4. 3 लॅम्बडा अपॉन 4. फर्स्ट कुठं भेटला आपल्याला? फर्स्ट नोड कुठं भेटणार आहे? लॅम्बडा बाय 4ला. सेकंड कुठं भेटेल? 3 लॅम्बडा बाय 4. तुम्हाला थीम समजली काय असेल? मग नेक्स्ट कोणतं असेल? 5 लॅम्बडा बाय 4. त्याच्यानंतर 7 लॅम्बडा बाय 4. त्याच्यानंतर 9 लॅम्बडा बाय 4. दॅट इज द ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 4. ठीक आहे. त्याला जर आपण एक फॉर्म्युलामध्ये घेऊन गेलो, एका फॉर्म्युलामध्ये, तर ते किती येणार आहे? एक्स इज इक्वल्स टू 2p मायनस 1 लॅम्बडा बाय 4 अँड द व्हॅल्यूज ऑफ p इज इक्वल्स टू 1 2 3 अप टू सो ऑन. आता याच्यामध्ये समजून घ्या. p ची व्हॅल्यू जर 1 पुट केली, दॅट इज फर्स्ट नोड आपल्याला कुठं भेटणार आहे? 2 इंटू 1 दॅट इज 2 मायनस 1 1 लॅम्बडा बाय 4. फर्स्ट कुठं भेटला? लॅम्बडा बाय 4ला. त्याच्यानंतर सेकंड नोडसाठी आपल्याला 2 पुट करायचं. पी ची व्हॅल्यू 2 पुट केलं तर 4 मायनस 1 3 लॅम्बडा बाय 4 सेकंड आलं. त्याच्यानंतर
3 पुट केलं तरी ते किती येणार 6 - 1 5 λ/4 म्हणजे फॉर्म्युला समजलं कसं असणार आहे पीची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट होणार. ओके. त्याच्यानंतर आपल्याला दोन नोड्समधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. दोन नोड्स म्हणजे कसे, फॉर एक्झाम्पल इथे वेव्ह कन्सिडर केली मी, छोटीशी वेव्ह बनवतो अशी. हे पॉईंट्स म्हणजे काय नोड्स, इथे एक नोड इथे एक नोड. ठीक आहे. फर्स्ट नोड आपल्याला कुठं भेटणार आहे 3 λ/4 ला. कुठं भेटेल λ/4. मी रफली करतोय बरं का. फर्स्ट कुठं भेटतो आपल्याला λ/4. सेकंड कुठं भेटतोय 3 λ/4. तर या दोघांमधलं इथलं हा आणि इथला हा दोघांमध्ये किती डिस्टन्स असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन two successive nodes are दोन सक्सेसिव्ह नोड्स मधलं डिस्टन्स किती असेल ते नोड्स इज इक्वल्स टू करू आपण इज इक्वल्स टू सेकंड मायनस फर्स्ट. सेकंड कोणता आहे 3 λ/4. फर्स्ट कोणता आहे मायनस λ/4 म्हणजे किती येणार 3 - 1 2 λ/4. 2 λ/4 म्हणजे किती येणार λ/2. दोन नोड्स मधलं डिस्टन्स किती आलं λ/2. तुम्ही व्हॅल्यू चेंज करून बघा ना इथे. अजून हे सेकंड आणि फर्स्टसाठी झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट घेऊ. नेक्स्ट कोणता असेल 5 λ/4. त्याच्यामधून काय करायचं 3 λ/4 सबट्रॅक्ट करायचं. त्याच्यावरून काय भेटेल आपल्याला λ/2 भेटणार आहे. दोन सक्सेसिव्ह नोड्स मधलं डिस्टन्स किती असेल इथे λ/2 असेल. इथे एक असेल दुसरं एक इथे असेल तर दोघांमधलं डिस्टन्स किती आहे λ/2. हाफ वेवलेंथ जिथे वेवलेंथ स्टार्ट झाली का त्याच्यानंतर हाफ वेवलेंथ आपल्याला नोड भेटेल. तर दुसरं नोड कुठं भेटेल एक पूर्ण वेवलेंथ झाल्यानंतर. ओके. ठीक आहे. हे समजलं हे सगळे पॉईंट्स इथपर्यंत लिहून घ्या स्क्रीन पॉज करून. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड बघायचं आहे यामध्ये कंडिशन फॉर अँटीनोड. ठीक आहे. लिहून झालं हे सगळं. स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. Our next point is condition for antinode. Next point is condition for antinode. Condition for antinode. अँटीनोड म्हणजे काय नोड म्हणजे काय द पॉइंट्स विथ झिरो डिस्प्लेसमेंट और मिनिमम डिस्प्लेसमेंट. हे काय असेल द पॉइंट्स विथ मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट are known as antinodes. जिथे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असेल तिथे काय असेल अँटीनोड असेल. ओके. आता याच्यामध्ये मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती होणार आहे. एक वेव्ह आहे इथे मी वेव्ह ड्रा करतो नंतर लागणारच आहे आपल्याला. अशी फॉर एक्झाम्पल वेव्ह आहे ती पण कोणती स्टेशनरी वेव्ह ड्रॉ केली मी अशी एक. ओके. थोडं ड्रॉइंग रफली केले मी. तर यामध्ये पॉईंट्स विथ मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इथे जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट हा जे पॉईंट असेल इथे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट होणार आहे पार्टिकलचा. ओके. तर ते डिस्टन्स किती असेल आता इथून तर इथपर्यंत या पार्टिकल मेन पोझिशन पासून तो वरपर्यंत तो डिस्टन्स काय आहे ए. काय आहे तो स्मॉल ए जे घेतले ना आपण. ए म्हणजे काय ॲम्प्लिट्यूड ऑफ सिंगल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तो ए झाला इथून तर इथपर्यंत. त्याच्यानंतर खालून इथून तर खालपर्यंत काय असेल ए असेल. दोन्ही पण काय असेल 2a होऊन जाणार. किती होणार ते 2 टाइम्स ए. म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट किती असेल त्यामध्ये ए इज इक्वल्स टू +or- 2 टाइम्स ए असेल. +or- 2 टाइम्स ए. इथे दोनदा ए येणार आहे ना ते पॉझिटिव्ह असेल और निगेटिव्ह असेल काही पण असू शकतात ते. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण ए ची व्हॅल्यू पुट करू. ए काय असतो 2a cos इन ब्रॅकेट 2π x/λ. ओके. इज इक्वल्स टू काय घ्यायचं इथे +or- 2a.
याच्यामध्ये हा 2a कॅन्सल झाला, राहिलं काय इथे फक्त प्लस और मायनस 1. देअरफॉर कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू काय आलं इथे प्लस और मायनस 1. आता मला सांगा कॉसची अँगल, कॉसचं कोणतं अँगल पुट केल्यानंतर आपल्याला इथे 1 भेटत असतो +1, ते असेल 0. ज्यावेळेस आपण कॉसची 0 अँगल पुट करत असतो त्याची व्हॅल्यू किती येते +1. त्याच्यानंतर 180 पुट केली तर किती येणार तिथे -1 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे जर आपण 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा याची व्हॅल्यू जर 0 पुट केली किंवा पाय पुट केली किंवा 2 पाय पुट केली किंवा 3 पाय पुट केली अप टू सो ऑन, अशी व्हॅल्यू जर पुट केली तर आपल्याला इथे +1 -1 +1 -1 असं भेटत जाणार आहे. ठीक आहे, म्हणून आपण ही व्हॅल्यू म्हणजे एक्सची व्हॅल्यू म्हणजे कोणतं, एक्स म्हणजे कोणतं पॉईंट आला आता पॉईंट्स विथ मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट दॅट इज अँटीनोड. अँटीनोड फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक्स घ्यायचा आहे. देअरफॉर फर्स्ट व्हॅल्यू पुट करू आपण 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. याची व्हॅल्यू फर्स्ट व्हॅल्यू काय घेतली आपण 0 घेतले तर एक्स किती येणार याच्यावरून 0 येणार. ओके, इनिशियली आपल्याला काय भेटणार आहे अँटीनोड. त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू पुट करू आपण 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. सेकंड अँटीनोड कुठं भेटेल आपल्याला पाय. ओके, इथे पाय गेट्स कॅन्सल, राहिला काय इथे एक्स इज इक्वल्स टू लॅम्बडा बाय 2. एक्सची व्हॅल्यू किती आली लॅम्बडा बाय 2. त्याच्यानंतर तिसरं कुठं भेटेल, तिसऱ्यासाठी 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा याची व्हॅल्यू काय घेतली आपण 2 पाय. 2 पाय काय होणार इथे कॅन्सल, एक्सची व्हॅल्यू किती आली लॅम्बडा. इथे 0 होतं, इथे लॅम्बडा बाय 2, इथे लॅम्बडा आला, म्हणजे याच्यामध्ये लॅम्बडा बाय 2 मध्ये लॅम्बडा बाय 2 ॲड केला आपण तर काय आलं इथे लॅम्बडा आला. ओके, त्यामध्ये परत आपण लॅम्बडा बाय 2 पुट करू, ॲड करू, किती येणार ते 3 लॅम्बडा बाय 2. किती येणार ते 3 लॅम्बडा बाय 2. परत लॅम्बडा बाय 2 ॲड केलं तर 2 लॅम्बडा येणार. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यूज एक्स कुठं भेटणार आहे आपल्याला, अगोदर 0ला भेटेल, त्याच्यानंतर लॅम्बडा बाय 2ला भेटेल, त्याच्यानंतर लॅम्बडाला भेटेल, त्याच्यानंतर 3 लॅम्बडा बाय 2ला भेटेल, त्याच्यानंतर 2 लॅम्बडाला भेटेल. असं करत करत काय भेटणार आपल्याला या पॉईंट्सवर सगळे आपल्याला अँटीनोड्स भेटणार आहे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला घ्यायचा आहे. फॉर्म्युला काय येणार मग एक्स इज इक्वल्स टू लॅम्बडा पी अपॉन 2. लॅम्बडा पी अपॉन 2 आणि पीची व्हॅल्यूज आपल्याला कशी घ्यायची आहे 0 1 2 3 अप टू सो ऑन. नोडमध्ये आपण पीची व्हॅल्यू कुठून घेतली होती 1 पासून स्टार्ट केली, बट यामध्ये कुठून स्टार्ट करायची आहे 0 पासून. ओके, 0 पुट केलं तर काय येणार इथे एक्स इक्वल टू 0, त्याच्यानंतर 1 पुट केलं तर लॅम्बडा बाय 2, 2 पुट केलं तर 2 कॅन्सल होणार, फक्त लॅम्बडा येणार. असं करत करत आपल्याला व्हॅल्यू भेटत चालणार आहे. पीची जेवढी व्हॅल्यूज तेवढं अँटीनोड आपल्याला भेटत चालणार. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 2 अँटीनोडमधलं डिस्टन्स, आता 2 अँटीनोडमधला डिस्टन्स कसं घेणार. फॉर एक्झाम्पल वेव इथून 0 पोझिशनला अँटीनोड भेटतो आपल्याला, अशी वेव आहे असं कन्सिडर करू, इमॅजिन करा फक्त. इथे पॉईंट किती आहे 0 आहे. ठीक आहे, म्हणजे पुढचं आता इथे अँटीनोड कुठं भेटणार आहे 0 पासून, दुसरा अँटीनोड कुठं भेटणार आहे आपल्याला लॅम्बडा बाय 2ला इथे भेटणार आहे. ओके, लॅम्बडा बाय 2. तर इथे फायनल मधून इनिशियल जर सबट्रॅक्ट केलं, लॅम्बडा बाय 2 मधून 0 सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय भेटणार आहे लॅम्बडा बाय 2. म्हणजे याच्यावरून असं लिहिता येईल आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स इज इक्वल्स टू काय असेल ते सेकंड मधून फर्स्ट म्हणजे लॅम्बडा बाय 2 मधून 0 काय येणार लॅम्बडा बाय 2. त्याच्यानंतर परत पुढचा लॅम्बडामधून लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा मायनस लॅम्बडा बाय 2 किती येणार परत लॅम्बडा बाय 2. म्हणजे 2 अँटीनोड्समधलं डिस्टन्स किती आहे लॅम्बडा बाय 2. नोडमध्ये पण किती आलं होतं लॅम्बडा बाय 2. म्हणजे आता याच्यावरून सांगा का एक अँटीनोड असेल आणि एक नोड असेल तर दोघांमधलं डिस्टन्स किती असेल. क्वेश्चन समजलं काय आहे, एक नोड आहे दुसरं ॲडजेसंट त्याच्या पुढचं लगेच एक अँटीनोड आहे, दोघांमध्ये डिस्टन्स किती असेल. त्यासाठी आपल्याला कन्सिडर काय करायचं आहे दोघांची व्हॅल्यूज कशी असणार आहे. फॉर एक्झाम्पल एक वेव कन्सिडर केली, कोणतं पण रँडमली घेतलं बरं का, स्केल काही यूज केलेलं नाही आहे, रँडमली अशी एक सुपर इम्पोज झालेली वेव दाखवली, स्टेशनरी वेव.
वेवलेंथ म्हणजे काय, इथे 0 पॉईंट असेल तर इथे ही वेव किती झालेली आहे, पूर्ण वेवलेंथ लॅम्बडा असेल तर हा काय असेल, λ/4 असेल. हा पॉईंट कोणता असेल, λ/2 असेल. त्याच्यानंतर हा पॉईंट कोणता असेल, 3λ/4 असेल. त्याच्यानंतर हे की पॉईंट किती असेल, लॅम्बडा असेल. पूर्ण वेवलेंथ लॅम्बडा. त्याच्यानंतर काय करतो मी, इथे त्याचं 1/4 पार्ट घेतलं तर λ/4, हाफ पार्ट घेतलं तर λ/2, 3/4 घेतलं तर इथे 3λ/4 आणि पूर्ण वेव घेतलं तर डिस्प्लेसमेंट कुठून मेजर करतो आपण, या पॉईंटपासून. ओके. तर मी इथे काय म्हणतोय, दोन म्हणजे एक नोड आणि ॲडजस्टंट अँटी नोडमधलं डिस्टन्स किती. याच्या आधी आपण फॉर एक्झाम्पल याची व्हॅल्यू किती आहे, λ/4. अँटी नोडची व्हॅल्यू काय आहे, λ/4. आणि नोड कुठं भेटणार आहे आपल्याला, λ/2ला. म्हणून काय करावं लागेल, λ/2 मधून सेकंडमधून फर्स्ट सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे किती येणार, हा λ/4. किती येणार, λ/4. दोन नोड असेल हा पॉईंट आणि हा पॉईंट, याच्यामधला डिस्टन्स किती, λ/2, हाफ वेवलेंथ, बरोबर ना. त्याच्यानंतर इथे अँटी नोड आहे आणि दुसरा एक नोड आहे, दोघांमधलं डिस्टन्स किती येणार, 1/4 ऑफ वेवलेंथ, दॅट इज λ/4. ठीक आहे, पॉईंट समजला. हा नाही समजला असेल तर परत रिकॅप करा, म्हणजे मागं घ्या आणि परत बघा. ओके. तर हा जे पॉईंट होतो कशाचा, कंडिशन फॉर अँटी नोड, हे इथे संपून गेलं. इथपर्यंत लिहून घ्या स्क्रीन पॉज करून. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, अगोदर सुपरपोजिशन ऑफ वेव बघितली, त्याच्यावरून ॲम्प्लिट्यूडचं व्हॅरिएशन बघितलं, त्याच्यानंतर कंडिशन फॉर नोड आणि अँटी नोड बघितलं. ठीक आहे. तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव आणि त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन स्टेशनरी वेव अँड प्रोग्रेसिव्ह वेव, हे पॉईंट पण बघायचे होते. पण लेक्चर खूप मोठं होऊन जाईल, म्हणून ते काय करतो मी, नेक्स्ट लेक्चरला देतो. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त एवढंच, बाकीचं आपण नंतर बघूया. ठीक आहे. थँक्यू सो मच.